बोलत होते, गाडी खाली होती. हे बघा, जे करायचं ते करत बोलला. ठीक आहे. उचलली त्यांची कॉन्टॅक्ट पासून नंतर आपण गेलो याला ते ज्यादा शिकेल हे शूटिंग करून झाला इकडं तिकडं ते करून सगळ्यांची कसं आहे माहिती आहे का, माझा युट्यूबला चॅनल आहे, मला हे नका आणि तिथे ऑटोची गाडी होती तुम्हाला माहिती आहे. आमचं आम्ही काय बोललो पण कसं आहे काय बोललो हे बघा, मी दोन शब्द ऐका तुमच्या गाडीचे व्हायरल करणार आहे ना. बरोबर आहे. पण मला सांगा, मी बँकेत गेलो होतो, बँकेला जागा नाही, तुम्हाला करणार गाडी. तुम्हाला जे बोललो तुम्ही करू शकता का व्हायरल करू शकता का तुम्ही. आमच्याकडे तो ऑप्शन आहे दुसरा सांगतो. आमच्याकडे जो पुरावा आहे आम्ही तो दाखवतो. तुम्ही व्हायरल करता का. कारण आरटीओ जर का परमिशन गाडी त्याच्यासाठी स्पॉट वेगळा, त्या जांबरची क्रेनची गाडी येते. साहेब गाडी गाडी आम्ही पण गाडी विकत घेतली, रोड टॅक्स भरला, हे सगळ्या गोष्टी भरल्या. माझ्याकडे 10 गाड्या आहे, असं नाही तुम्ही पण काढा ना मी त्याच्यासाठी नाही काढत आहे, मला स्वतःची माझी जुनी एक्सपिरियन्स साठी ही गाडी कुठे पण उभी करायची नाही. मी व्हायरल करण्यासाठी मला काय करायचं मी करते. काही नाही आपण इथं आम्ही माझं काम. पण मला सांगा, बँकेच्या जवळ मी गाडी पार्किंग, बँकेकडे पार्किंग आहे ना तिथं, व्हायरल करा. बँकेला पार्किंग पाहिजे ना. एवढ्या पार्किंग मध्ये त्याच्यावालेच स्टॉपच्या गाडी उभे राहतात. हे कस्टमरला पार्किंग देतो, पुढे येऊन दिली पण त्याला शिवाय द्या जाऊन एवढ्या गाड्या उभ्या, आरटीओने गाडी उभी केली. लोकांनी 100 गाड्या उभ्या केल्या. आरटीओने किती 4 व्हीलरसाठी वेगळंच पाडे त्यांच्या हे पोलिसांची गाडी नव्हती. आता बघितलं 2 गाडी लावल्या त्यांनी नेल्या त्यांनी इथे कोणा पैसे घेत नाही, असं नाही गाडी घेता इथं पैसे घेत असं इथं एकदा बी होणार नाही. युनिकॉर्न आहे का. एकदा होतच नाही इथं. जे आहे ते सर पावती वाढून होतो नाही भर भर नाही तर नका भरू काय नंतर भर असं म्हणतो. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आज बँकेमध्ये गेलो होतो. बँकेमध्ये मला कॅश डिपॉझिट करायची होती. बघू शकता आपण की कोटक बँकेमध्ये, कोटक बँक सिडकोला आपली बँक आहे, तिथं मी गेलो होतो. माझी गाडी मी तिथं पार्किंगला पार्क केली. माझ्या हिशोबाने ती पार्किंगमध्ये होती, पण ॲक्च्युली ती नॉन पार्किंगमध्ये होती. आणि तिथे सगळ्या गाड्या उभ्या होत्या. तिथं ॲक्च्युली आरटीओची सुद्धा गाडी उभी होती. आरटीओच्या गाडीसमोर मी माझी गाडी उभी केली. मला वाटलं ती पार्किंगमध्ये, पण ॲक्च्युली ती जागा नॉन पार्किंगमध्ये होती. मी 5 मिनिटासाठी बँकेमध्ये गेलो असता. मी कॅश काउंटरला उभा होतो स्लिप भरून. त्यावेळेस अचानक पाठी बघून पोलिसांची गाडी आली. माझं लक्ष नव्हतं. त्यांनी माझी गाडी उचलली आणि ते गाडी घेऊन गेले. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, पण रिक्वेस्ट केली की सर माझी गाडी आहे, ती गाडी सोडून द्या. कारण बँकेवाल्याने लगेच सांगितलं, अरे बाहेर कोणाची गाडी उभी आहे का, ते बघा पोलिसवाले गाड्या उचलत आहे. मी लगेच पळत गेलो. त्यांना मी सांगितलं, पण ते म्हणे नाही तुम्हाला गरवेल स्टेडियमला यावं लागेल आणि तुमची गाडी तिथे सोडावं लागेल. ठीक आहे, तर मी आता सध्या गरवेल स्टेडियमला आलेलो आहे आणि मी इथं माझी पावती काय मी लिगल पावती जी भरलेली आहे. हे बघा, मी टॅक्स जे काही असतं त्यांचे लिफ्टिंगचे असते भरलेलं आहे इथं. आणि इथं माझी ही गाडी मी सोडून घेतलेली आहे आणि ही लिगल पद्धतीनं मी हे केलेलं आहे. पण तिथं बऱ्याचशा गाड्या अशा होत्या ज्या की नॉन पार्किंगमध्येच उभ्या होत्या आणि त्यांचा पण मी व्हिडिओ काढलेला आहे. मी ते या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि नंतर मी या गोष्टीची पुष्टी करणार आहे की त्यांचे काय असतं, त्यांचे चलन वगैरे झालेले आहे का नाही झालेले आहे. आणि कसं असतं, आपल्याला जे वाटतं की आपण पार्किंगमध्ये गाडी उभी केली, आपल्याला माहीतच नसतं की पार्किंग कोणती आहे, नो पार्किंग कोणती आहे. आपण सहजपणे गाडी उभी करतो, आपलं 5-10 मिनिटाचं काम असतं, पण आपल्याला या गोष्टी घडतात. माझ्यासोबत तरी गोष्ट पहिल्या वेळेस घडली, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढतोय, लोकांना जागरूक करतोय. तर ह्यावेळेस मी आता याच्या पुढे भरपूर असे व्हिडिओ काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की पालिकेचे जे कामं असतात ते किती व्यवस्थेने चालतात बा. लोकांसाठी त्यांच्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांच्या स्वतःसाठी ते काहीच नाही. चालन आपण भेटू आता पुढे व्हिडिओमध्ये.